नमस्कार। भारतवर्ष की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय। एक सैनिक समाज पार्टी एमएच असा ग्रुप आहे, तो प्रथम परमार साहेबांनी ओपन केला होता आणि त्यामध्ये महाराष्ट्रातली बरेच जेवढे काही फोन असतील तेवढे त्यांच्या त्या ग्रुपवर घेतले होते। त्यानंतर त्या ग्रुपवर चाललेली वाकयुद्ध, शब्दाचं मेसेजचं युद्ध ते पाहून परमार साहेबांनी पुन्हा एक इंग्रजी मेसेज पाठवला की मी त्या ग्रुपमधून क्विट होत आहे आणि जो कोणी ग्रुप ॲडमिन झाला असेल त्यांनी त्याची दखल घ्यावी वगैरे वगैरे। तरी पण मी काय आजपर्यंत त्या ग्रुपवर लक्ष दिलं नव्हतं आणि पाहिलं पण नव्हतं। त्यामुळं मला त्या काही पोस्ट, एक पत्र मी मराठीतलं वाचलं, ते परमार साहेबांना उद्देशून लिहिलेलं होतं की आपण महाराष्ट्रात आले गेले नाही, अमकं नाही तमकं नाही। तर मला त्या महोदयांना सांगायचं आहे आणि त्यांच्या पोस्टला, मेसेजला सपोर्ट करणाऱ्याला सांगायचं आहे की हे बाबांनो, तुम्हाला तुमच्या विचारधारेला नम्र विनंती आहे की सैनिक समाज पार्टी ही राजकीय पक्ष आहे। केवळ सैनिक संघटना नाही, हे ठासून वारंवार सांगण्यात आलेलं आहे। कारण की परमार साहेब जरी फौजमधले कर्नल होते तरी त्यांनी राजकीय अभ्यास केलेला आहे। त्यांच्या ज्ञानाचा आदर करायला पाहिजे। त्यांनी काय करावं हे सांगायची आवश्यकता नाही। आपल्याला पटलं तर घ्यावं, नाही पटलं तर आपण स्वतः त्या ग्रुपमधून बाहेर पडावं, सोपा विषय आहे। परंतु ही सांगण्याची पद्धत जी असते, कोणाला काय सांगावं ह्याची गरज नसते आणि आपण सांगितलं त्याबद्दल आपले आभारच आहेत। ठीक आहे, आता आय एम कमिंग ऑन द पॉलिटिकल पार्टी सिस्टम। परमार साहेबांनी पार्टी रजिस्टर केली, नोंदणी केली आणि सिव्हिलियनचा भरणा जास्त आहे, शेतकऱ्याचा भरणा आहे। कारण आजपर्यंत जय जवान जय किसान नाऱ्याचा उपयोग फक्त सैनिकासाठी आहे, हा जो गैरसमज झाला होता तो दूर केला आहे, सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेने दूर केला आहे। मी काल एक लेख लिहिला होता की शेतकरी करोडपती, शेतकरी करोडपती हा जो लेख मी लिहिला आणि त्यानंतर मी परमार साहेबांशी चर्चा केली। त्यामुळे परमार साहेबांनी सांगितलं सैनिक समाज पार्टी के एजेंडे पर ये है, क्या है कि जो कुछ प्रकल्प, जो सरकारी प्रकल्प असतात, MIDC असते, त्यामुळे कारखानदारी असते, साखर कारखाने असतील, त्या सर्व संस्था ह्या इंडस्ट्रीयलमध्ये येत असल्या तरी त्या कुठंतरी शेतकऱ्याच्या जमिनीवर त्याचं स्थापना होत असते। ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर त्याची मांडणी होते त्या शेतकऱ्याची जमीन संपादित केल्या जाते किंवा खरेदी केल्या जाते। आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याच उंच ठिकाणी विंड इंडस्ट्री म्हणजे हवेवर चालणारे ते पंखे लावलेले असतात। त्या पंख्याचा वापर इलेक्ट्रिक पॉवर तयार करण्यासाठी असतो, परंतु ते पंखे हे शेतकऱ्यांच्या उंचावर असलेल्या डोंगर माथ्यावर असणाऱ्या जमिनीमध्ये स्थित आहेत, इस्टॅब्लिश केलेले आहेत। मग आपण जे पाहिलं की तिथल्या शेतकऱ्याची जमीन खरेदी केली गेली आणि त्याच्यावर यांची कारखानदारी हा विंड पॉवर तयार केला गेला। तसंच साखर कारखाने असतील, तुमचे MIDC एरिया असेल, ह्यामध्ये शेतकऱ्याला एकदम बाहेर काढलं। ज्याची वडिलोपार्जित शेती होती त्याला बाहेर काढलं। मग सैनिक समाज पार्टीच्या अजेंड्यामध्ये काय आहे, जो कोणी प्रकल्प उभारत असेल, ज्या शेतकऱ्याची जमीन तुम्ही संपादित करत असाल किंवा खरेदी करत असाल, तर त्याला त्या जमिनीतला मालकी हक्क संपूर्ण संपवायचा नाही।
त्याच्या जमिनीवर उभं राहणाऱ्या प्रकल्पामध्ये त्याला शेअर द्यायचा आहे. शेअर द्यायचा आहे. 51% शेअर त्या शेतकऱ्याचा द्यायचा आहे. उर्वरित शेअर तुम्ही कारखानदार घ्या, सरकार घ्या किंवा व्हॉटेवर इट इज. जर त्या शेतकऱ्याला आपण सैनिक समाज पार्टीच्या अजेंड्यामध्ये आहे, ध्येय उद्दिष्टमध्ये आहे, शेतकरी कधीही त्या मालकी हक्कापासून वंचित करायचा नाही. म्हणून ह्या शेतकरी करोडपती या दृष्टीने, या विचारधारेने महाराष्ट्रातील तमाम शेतकरी हा जागा झाला आहे आणि तोच शेतकरी सैनिक समाज पार्टीचा मतदारही होणार आहे. कारण शेतकरी करोडपती केला म्हणजे तुम्ही जे शेतकऱ्याचे मुलं सैन्यामध्ये जाऊन आपली सेवा दिलेली आहेत त्यांना पण माझं सांगणं आहे, तुम्हीसुद्धा शेतकरी आहात. आत्ता श्रीगोंद्यामध्ये कोणीतरी माजी सैनिकांची जमीन हडप केली असा एक मेसेज आला होता. धनदांडग्या लोकांनी, राजकारणी लोकांनी, गुंडांनी, म्हणून तो उपोषणाला बसला होता. त्याचा विषय थेट एलेक्यू म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली क्वेश्चन म्हणून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केल्याची एक क्लिप सोशल मीडियावर मी ऐकली आणि त्यानंतर जे विधानसभेत त्याचा प्रश्न घेतला तर लगेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली. आता हा प्रश्न प्रत्येक नागरिकापर्यंत आहे. मग प्रत्येकजणच उपोषण करावं का? प्रत्येकाने राजकीय गुंडांच्या साठी उपोषण करायचं का? ते फक्त सैनिकामध्ये धैर्य आहे. आम शेतकरी हा यांच्या दबावात असतो, गुंडाच्या दबावात असतो, राजकीय नेत्याच्या दबावात असतो. त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं विचारधारा, सैनिक समाज पार्टीचं कार्य हे सर्वांना जवळ करून करायचं आहे. म्हणून आम समाजातील नागरिकांनी सैनिक समाज पार्टीचा आधार घ्यावा हेच आमचं आव्हान आहे. त्यामुळे एकमेकाशी विरोधाभास चर्चा न करता सैनिक समाज पार्टीशी सकारात्मक भूमिका, सकारात्मक विचार आत्मसात करावे आणि ही राजकीय पक्ष असल्यामुळे ते थेट सत्तेपर्यंत जाण्यासाठी आपला सहभाग असावा अशी नम्र विनंती. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा शेतकरी करोडपती या आंदोलनाला चा विजय असो.